काय माझा जो कॅमेरा आहे ना, माझा जो हेल्मेट लावतो ना, माझा एडजस्ट कॅम आहे ना, त्याचा काय विषय झालाय, त्याचं ना रेकॉर्ड बटन जेव्हा मी दाबेल ना, प्रेस करेल ना, म्हणजे जेव्हा मला रेकॉर्ड स्टार्ट करायचे ना, तेव्हा मी जेव्हा बटन दाबेल ना, तेव्हा आहे ना ते स्टार्ट होत नाहीये. ते डायरेक्ट रेजोल्युशन मध्ये जातंय, सेटिंग मध्ये जातंय, स्लो मोशन मोड मध्ये जातंय, काय पण व्हायला लागलंय त्याला. तर मी त्याला किती वेळा प्रयत्न केला लागतो. जेव्हा मला व्हिडिओ करायचा असतो ना, प्रॉब्लेम काय होते, जेव्हा मी गाडीवर असतो ना, तेव्हा रेकॉर्ड बटन दाबेल ना, असं माझं हेल्मेट असतं आणि तो कॅमेरा इथं असतो, ठीक आहे. तर जेव्हा मी बटन दाबेल ना, तर ते व्हिडिओ स्टार्ट होत नाही, तो फोटो मोड मध्ये जाते किंवा मग दुसऱ्या मोड मध्ये जाते. आणि जेव्हा मला नंतर ते मोड चेंज करायचं म्हणलं ना, व्हिडिओ मोड करायचं म्हणलं ना, तर मला ते स्क्रीन टच करायला लागतंय. तर ते मला स्क्रीन टच करायचं ना, मला पूर्ण कॅमेरा काढावं लागतंय. तर असा विषय व्हायला लागलाय. तुम्हाला 1 मिनिट दावतो आता, ठीक आहे. तर गाईज काय विषय झालाय, हा कॅमेरा आहे ना चालू आहे सध्या, रेकॉर्डिंग पण चालू आहे, दिसतंय का, हे जे आहे ना रेकॉर्डिंग चालू आहे. पण आहे ना जेव्हा जेव्हा आता मला ते रेकॉर्डिंग बंद करायचं, आता चालू आहे इथं जावतं का तुम्हाला, फोकस रे भाई फोकस, दिसतंय का, इथं 2 मिनिटं 58 सेकंद झाले, ते फोकस 2 मिनिटं 58 सेकंद, आता हे 3 मिनिटं 26 सेकंद झाले ते. तर जेव्हा जेव्हा मी रेकॉर्ड स्टॉप करतो ना, हे जे आहे ना लॉक झाले, लॉक, हे लॉक की दिसते का तुम्हाला, इथं एक लॉक की आलेला आहे. तर काय विषय ह्याचा काय समजना मला. आत्ता स्टॉप झाले, म्हणजे जास्त वेळ प्रयत्न केल्यावर नंतर ते स्टॉप होतं. आणि त्याला चार्जिंग लावतो, चार्जिंग पण कमी आहे, दिसतंय का. तर गाईज मी मोठी ट्रिप प्लॅन करतोय. आता किती 2 तारीख आहे, 2 जून आहे. एक्सक्यूज मी शर्ट घालतो, टी शर्ट घालतो, चला 1 मिनिट. त्यात अजून माझी बॉडी कशी दावायसारखी नाहीये, ठीक आहे. तर गाईज आता आहे 2 तारीख आणि 2 जून आहे आज, ठीक आहे. तर मी प्लॅन करतोय 6 जूनला रायगडला जाण्याचा. तर माझ्याकडे आता सध्याला रायडिंग ग्लोव्ह नाही, नंतर रायडिंग ग्लोव्ह नाही, रायडिंग जॅकेट पण नाहीये. ऑर्डर केलंय पण अजून काय आलेलं नाहीये, ठीक आहे. आणि विषय काय अजून, मी लास्ट टाइमला जे ग्लोव्ह ऑर्डर केलते ना, तर मी गावाकडे गेलतो रायडिंग करत करत. तर ते वाटतच पडले कुठेतरी, एक पडला, 2 नाही पडले, 1 पडला. आणि नंतर एका ठिकाणी मी चहा प्यायला म्हणलो होतो 5:30-6च्या दरम्यान. तर त्या ठिकाणी मला जाणवलं की ग्लोव्ह माझा पडला. तो मी तिथं दुसरा आहे ना, तो तिथंच टाकला. नवीनच आहे, एकदा पण नाही घातलेलं मी काय विचार केला. तर काय ग्लोव्हचा काय विषय झाला, मी न्यू पेअर घातला होता. माझ्याकडे अजून त्याचं कव्हर पण आहे, कुठे गेलो काही, ठीक आहे. तर काहीच माझ्याकडे मी नवीन ग्लोव्ह घेतला होता, ठीक आहे. तर नवीन ग्लोव्ह घेतला आणि म्हणजे लॉंग ड्राईव्हला जेव्हा मी राईडला जाईल ना, तेव्हा घालण्याचा विचार केला. तर मी घेतला पण ग्लोव्ह. मी जेव्हा हैदराबाद ते कोरोली चाललो होतो ना, तर त्या टाइमला मी ग्लोव्ह घेतला, घातला पण. आणि नंतर विचार केला, नंतर पुढे गेल्यावरती जेव्हा थंडी वगैरे लागली तेव्हा घालले. मग काढला जस्ट जे जॅकेटचे 2 पॉकेट असतात ना साईडला, त्यामध्ये टाकले 2 ग्लोव्ह, ठीक आहे. तर 2 ग्लोव्ह त्यामध्ये टाकले आणि निघालो म्हणजे किती 100 ते 150 किलोमीटर झालं ना. तर मी चहा प्यायला थांबलो होतो एका ठिकाणी चहा प्यायला थांबलो होतो एका ठिकाणी. आणि त्या ठिकाणी काय विषय झाला की मी ग्लोव्ह काढायला हात घातले पॉकेटमध्ये. तर एका पॉकेटमध्ये ग्लोव्ह होता, दुसऱ्या पॉकेट मधला ग्लोव्ह तिथंच पडला. कुठं पडला, पाठीमागं राईट मध्ये. मी फुल 120 त्या टाइमला माझा ग्लोव्ह पडला. आणि मला एकच होता ना माझ्या राईट लेफ्ट साइड. तर हा कुठला आहे, हा राईट आहे माझा, तुम्हाला लेफ्ट वाटत असेल. तर हा राईट हँडचा ग्लोव्ह माझ्या पॉकेटमध्ये होता, पण लेफ्ट हँडचा ग्लोव्ह आहे ना, तो पडला कुठं वाट्यातच. नंतर काय एका ग्लोव्हचं काय करणार मी, तो पण त्याला टाकून तिथंच. न्यू म्हणजे घेतला, ऑर्डर केला, घातला पण नाही त्याला. एकदा फक्त घालून गाडीपर्यंत गेलो, तिथूनच काढला डायरेक्ट. तेवढंच फक्त वापरला, तो नवीन ग्लोव्ह माझा पडला. तर ठीक आहे, अजून एक मी ऑर्डर केलाय, अजून एक ऑर्डर केलाय. आता ते राईटच्या आतवर येतो नाही ते मला माहित नाही. एक बॅग पण ऑर्डर केले, ती पण राईटच्या आतवर येते नाही येते. रविवारी का शनिवारी काहीतरी ऑर्डर केले, आज सोमवार आहे. तर मला असं आहे की मंगळवार ते बुधवारपर्यंत येईल, ठीक आहे. कारण मी बुधवारी संध्याकाळीच निघेल रायगडकडे, डायरेक्ट रायगडकडे.
लाइटिंग चांगली येत नाही, इथे लाइटिंग चांगली येत नाहीये. ठीक आहे. ओ शिट, फाटलाच का ग. तर गाईज सर्व्हिसिंग केले. सर्व्हिसिंगचा काय विषय नाही. तर बाईक सर्व्हिसिंग झाली आता. माझी आता लॉंग ट्रिप आहे ना, आता बाईक सर्व्हिसिंग करून घेतली मी अशी तशी. ठीक आहे. तर उद्या संध्याकाळी निघणार आहे मी. आणि काय विषय, तर गाडी सर्व्हिस झाली. तर गाडीचा तो मेकॅनिक आहे, तो बोलला की तुझ्या बॅटरी प्रॉब्लेम आहे, गाडी स्टार्ट होत नव्हती. मला विचारत होता. तर काही तो मला विचारत होता की गाडी वगैरे बंद असते का. आता माझी गाडी तर रोज चाललं, मी फक्त किती 2 किलोमीटर माझं ड्युटी. तर काय तिथं 2 किलोमीटर माझं फक्त ऑफिस. तर मी 2 किलोमीटर गाडी जायचं 2 किलोमीटर, यायचं 2 किलोमीटर, असं फक्त 4 किलोमीटर गाडी चालते. तर आहे ना, तर काय विषय माहिती आहे का, एक मिनिट मी फ्रेश होतो. तर गाईच तोंड हात पाय धुतले, तो वाढता तसंच दिसतोय. विषय काय झालाय माहिती आहे का, तर सर्व्हिसिंग केल्यानंतर गाडी स्टार्ट होत नव्हती. तेव्हा सर्व्हिसिंग केल्यानंतर गाडी स्टार्ट होत नव्हती. ठीक आहे. तर तो असं नाही का, स्टार्टर बसत नव्हता, फक्त बटन दाबलं की नुसतं जस्ट साऊंड येत होता, स्टार्टर काय बसत नव्हता गाडीचा. ठीक आहे. तर त्या टायमाला तो बोलला की मी चेक करतो. तर मी गाडी दिली होती 2 वाजता त्याला सर्व्हिसिंग करायला. तर त्यांनी मला 5 वाजता कॉल केला की गाडी सर्व्हिसिंग झाली, ये न्यायला. तर मग गाडी सर्व्हिसिंग झाली, मी गेलो तिथं. तर त्याने इंजिन ऑइल माझ्या देखत चेंज केलं. तर ते म्हणलं की इंजिन ऑइल आम्ही तुमच्या देखत चेंज करतो असं वगैरे. तर इंजिन ऑइल चेंज केलं आणि नंतर गाडी स्टार्ट करायला लागला. तर गाडी का स्टार्टच होईना. ठीक आहे. तर काही मेकॅनिकला मी बोललो होतो. किती वाजलेत माहिती आहे का, रात्रीच्या 2 वाजले. ठीक आहे. मला काय झोपच येईना. तर गाईज मेकॅनिक काय बोला की तुझा बॅटरी प्रॉब्लेम लागलाय. ऍक्च्युली काय झालं गाईज, विषय काय झाला, तर गाईज विषय काय झाला माहिती आहे का, जेव्हा मी ऑफिसमधून रूमवरती येत होतो ना, त्या टायमाला एका मित्राची वाट बघायला मी गेटवरती गाडी थांबवली. आणि त्या टायमाला पार्किंगमधून गाडी स्टार्ट करून आणली मी आणि गेट समोर थांबवली. त्याची वाट बघत होतो. मग तो आला आणि नंतर मी स्टार्टर मारला, तर गाडी स्टार्टच होईना. मग म्हणजे स्टार्टर बसत नव्हता. त्यावेळेस एक नंतर आम्ही ढकलून चालू केली. मला वाटलं नव्हतं ढकलून चालू होते नाही होते गाडी. तर त्या गाडीचा किक पण नाहीये. तर थोडं ढकलल्यानंतर गाडी स्टार्ट झाली. ठीक आहे. उतरायला लावली. 1 ते 2 वेळा स्लोली ढकलली, पण नाही स्टार्ट झाली. एकदा मग थोडा उतर होता तिथं, त्या उतराला गाडी लावली तेव्हा मग स्टार्ट झाली. तो एक प्रॉब्लेम. आणि नंतर पण आज जेव्हा मी सर्व्हिसिंगला न्यायला लागलो होतो ना गाडी, तेव्हा पण त्याच्यापेक्षा थांबलो तिथे एका ठिकाणी. तेव्हा पण गाडी नाही स्टार्ट झाली. तर तो व्हिडिओ काढायला पाहिजे होता थोडा. तर नंतर मी मॅकॅनिकला सांगितलं ना हा गोष्ट. तर काहीच हा झाला तिथला विषय, 2-3 किंवा लास्ट वीकचा विषय हा. आणि नंतर आज मी गाडी जेव्हा सर्व्हिसिंगला टाकली ना, तेव्हा मी 2 वाजता काय सर्व्हिसिंगला टाकली. आणि तेव्हा त्याचा 5च्या दरम्यान काहीतरी कॉल आला. आमचा टी ब्रेक असतो ऑफिसचा. तर त्या टायमाला आला कॉल की बाबा गाडीची सर्व्हिसिंग झाले, घेऊन जा पाहिजे. तर मग मी नंतर तिथं गेलो. तर त्याचं फक्त ऑइल चेंज राहिलं होतं, ऑइल चेंज करायचं राहिलं होतं. त्यांनी माझ्या देखील ऑइल चेंज केलं. ठीक आहे. ती काही गोष्ट विषय नाही. नंतर जेव्हा तो स्टार्टर मारायला लागला ना, तर गाडी स्टार्ट झाली नाही त्याला. तर तो बोलला की 1 तास 1.5 तास लागेल. म्हणलं 1.5 तास म्हणले. नंतर ऑफिस सुटल्यावर येतो बोललो त्याला. नंतर मग मी 6:30-7 वाजता जेव्हा माझं ऑफिस सुटलं ना, तेव्हा बाईक आणायला गेलो मी. आणि नंतर तिथं तो बोलला की तुझा बॅटरीचा प्रॉब्लेम. तर तो बोलला की तुझा बॅटरीचा प्रॉब्लेम यायला लागलाय. ठीक आहे. तर तो बोलला की तुझ्या गाडीचा बॅटरी प्रॉब्लेम यायला लागलाय. ठीक आहे. तर तू शोरूमला जाव किंवा कॉन्टॅक्ट कर आणि रिप्लेसमेंट करून घे. तर असा विषय आहे त्या गाडीचा तो विषय. नंतर माझ्या कॅमेऱ्याचा पण तो विषय, तुम्हाला आता जसं बोललो. सध्याला तर हेच विषय चालू आहे. आणि नंतर आज किती तारीख, आज म्हणजे काल 3 तारीख, आज 2 वाजले येते 4 तारखेच्या. काय बोलतोय. ठीक आहे. आज 4 तारीख आहे. तर सकाळच्या 2 वाजले ते आणि मी जागाच आहे.
मला उद्या कामाला पण जायचंय. उद्या कामाला जाऊन नंतर संध्याकाळी मी रायगडकडे निघणार आहे. ठीक आहे. माझं झोप कशी होणार आहे, काय कसं होणार आहे मला माहित नाही. ठीक आहे. तर व्हिडिओ व्हायला थोडासा एडिट करायचा, मला काय झोप पण आहे ना. तर म्हणलं एक थोडासा रेकॉर्ड करू. तर म्हणलं एकदा थोडंसं जेवढं आहे तेवढं रेकॉर्ड करू, एडिट करू आणि अपलोड करू असा विषय म्हणून जाग आली मला. उठलो व्हिडिओ स्टार्ट केला डायरेक्ट. ठीक आहे. तर ओके काय, ही आहे थोडी इन्फॉर्मेशन माझ्या ट्रिपच्या जायच्या अगोदर. जेवढं काय होतं ते मी काही राईड वगैरे नाही केली किंवा बाईकवरती कुठे जाऊन नाही ब्लॉग बनवला. तर असा सिम्पलचा ब्लॉग आहे. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय, पीस. लागला फोन तर लागलाय. हॅलो हेलो, का चाललंय भाई? काय रे निवांत. किधर आहे? इधर येऊ माड में. किती किलोमीटर आहे किल्ल्यापासून? इथून किल्ला माझ्यापासून एक 16-17-18-20 किलोमीटरच्या आसपास धरायचं. तिथं हॉटेल्स वगैरे राहतील का मग? हॉटेल्स आहे की कुठं, म्हणजे इथं महाडमध्ये एका किल्ल्यावर तिथं. तिथं जवळपास महाडच येत आहे ना? हा जर महाडच तिथं किल्ल्यापाशी पण आहे, तिथं हॉटेल आहे, तिथं राहायला आहे का? किल्ल्यापाशी आहे का? हो. पण लय गर्दी राहील की रे उद्या, म्हणजे परवा दिवशी राज्याभिषेकाची गर्दी फुल राहील ना. हा मग तिथं योग्य तिथंच आहे का? योग्य पण आहे इथंच. अच्छा. तुम्ही कोण कोण होतं? मी तर एकटाच आहे. हा. तर मग राहायचा कसा विषय होता ते बघायचं होतं मला. तू एकटाच येणार आहे का? हा एकटाच येणार आहे मी. मग ये की मग. बार बघू, मी उद्या निघतोय. तर मग रायगड मध्ये किंवा महाड मध्ये किती वाजता पोहोचतोय तुला कॉल करेल तसं, जर पोहोचलो लवकर ना. उद्या माझी नाईट आहे, उद्या मी आहे इथंच. उद्या एवढीच्या रूमवर कोण राहिलं, मग एवढीच्या रूमवर कोण नाही, आम्ही दोघं नाईटला जाऊ, मग तू झोप तिथं. बर बघू कसं होतंय. जर हॉटेलचं नियोजन झालं तर ठीकच आहे, नाहीतर मग काहीतरी नियोजन करावं लागेल. काय काय नाही, ये तू काय काय टेन्शन घ्यायचं. बाकी मला वाटलं पोरं आहे काय? नाही पोरं नाहीये. हा मी एकटाच आहे. आता तू कुठे गावाला आहे का? नाही, मी हैदराबाद मध्ये आहे. माझं तू एवढं लांब नाही येणार. हा मग विषय आहे का? म्हणजे राज्याभिषेकला येते का तुला? हा मग बर 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 बर. लय दिवस झालं रायगडला गेलो ना आपण. कॉलेज टाइम गेलतो ना तेव्हाच गेलतो, त्याच्यावर मग आता चाललं. आपण गेलोच नाही परत, तुम्ही गेलेच नाही आता. पोहोचलो मी लवकर तर तुला कॉल करेन, नसेल तर मग डायरेक्ट रायगडवर जाईन असं करेन. ठीक आहे. हा बघ, तू जर उद्या येणार ना मला बघ तू येणार मला कॉल कर. बिंदास EMI करते तर राय बी टेन्शन घेऊ, राहायचं करू आपण टेन्शन. तेच म्हणलं कॉल करावं. तू नाही तर तर होता ना तिकडे कामाला, म्हणलं असेल तर ठीक आहे. कसं आहे वातावरण, कसं तिकडे पाऊस वगैरे आहे का? पाऊस आहे ना मध्ये, आता एक 5-6 दिवस झाले पाऊस पूर्णपणे उघडलेला आहे. किल्ल्यावर नाही का येतो, 5 मिनिटं येतो जातो. ऊन पण आहे थोडं बारीक, पण एवढं पण नाही, पण वातावरण एकदम मस्त. लय असं म्हणजे धो तर नाही ना पाऊस? लय नाही धो नाही.